उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी योगेश बर्डे यांची बिनविरोध निवड झाली। उपसभापती कैलास मवाळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली। बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या संचालकाच्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक महेश भडांग यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली। उपसभापती पदासाठी योगेश बर्डे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेर्डेंची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली। उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून गंगाधर निखाडे यांची सही होती, तर अनुमोदक म्हणून पांडुरंग गडकरी यांची सही होती। निवडीनंतर सभापती प्रशांत कड व संचालकाच्या वतीने बेर्डेंचा सत्कार करण्यात आला। बैठकीला सभापती प्रशांत कड, माजी उपसभापती कैलास मवाळ, संचालक गंगाधर निखाडे, दत्तू भेरे, पांडुरंग गडकरी, नरेंद्र जाधव, बाळासाहेब पाटील, श्याम बोडके, दत्ता शिंगाडे, दत्तू राऊत, नंदलाल चोपडा, अमित चोरडिया, अर्चना अपसुंदे, सचिव जे.के. जाधव आदी उपस्थित होते। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला। आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज भाऊंची उपसभापती निवड झाली। मी भाऊंना शुभेच्छा देण्याआधी मामांना शुभेच्छा देईन। त्याचं कारण असं आहे की आमच्या कोणाच्याही मनात नव्हतं, मामांनीच तो विषय काढला की बाबा आता माझा कार्यकाळ संपला 1 वर्षाचा, त्यांना कोणी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती या ठिकाणी माझी सर्व संचालक मंडळाने त्या ठिकाणी बिनविरोध निवड केली। त्याबद्दल सर्वप्रथम सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाचे प्रथमतः त्या ठिकाणी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष अभिनंदन आमचे कैलास मामा मवाळ जे त्या ठिकाणी उपसभापती म्हणून काम करत होते। त्यांनी अगदी त्या ठिकाणी मोकळ्या मनाने राजीनामा दिला आणि खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उपसभापती पदावरती आज संधी दिली। निश्चित त्या ठिकाणी आमचे मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत कड यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी गंगाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सर्वजण कृषी उत्पन्न बाजार समितीची धुरा या ठिकाणी मागच्या वर्षी आमच्या हातात सर्व दिंडोरी तालुक्यातील जनतेने दिली आणि निश्चितपणाने त्या ठिकाणी एक संस्थेला चांगला नावलौकिक आणि आर्थिक समृद्धी त्या ठिकाणी देण्याचं आम्ही सगळ्या जणांनी त्या ठिकाणी ध्येय ठेवलेलं आहे। निश्चितपणानं पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अव्वल स्थानी कशी नेता येईल यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।